नमस्कार मित्रांनो, विना दुगातली तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता स्वानंदी आणि समर या दोघांनी आता डिनर डेट केलेलं असतं आणि त्यानंतर आता इकडे सर्व घरातले तिथे स्वयंपाक हे आधीराच्या घरून स्वयंपाक हे करून जेवण बिवण करून आता आपल्या स्वतःच्या घरी सर्वजण निघालेले असतात. मात्र आता त्या ठिकाणी त्यांच्या स्वतःच्या घरी आल्यानंतर त्यांना तिथे खूप सारा अंधार जाणवतो. त्यानंतर आता काकू म्हणतात की हे जे पण काही नौकर आहेत हे खरंच खूप आता फालतू झालेले आहेत, कारण की यांना काही माहिती नाही, कारण की घरामध्ये एवढा अंधार करून ठेवलेला आहे, एवढा अंधार झाला, यांनी जनरेटर हे ते लावायचं ना, सर्व काम चुकार झाले असं काकू बोलत असते. त्यानंतर आजी म्हणते की जाऊ दे ना, त्यांच्यावर एवढं काय चिडते, चल आपण जरासं बाहेर फेरफटका मारूया, कारण की लाईट गेली तर आता मला घरामध्ये बसावं सुद्धा वाटत नाही असं ते बोलत असतात. मात्र काकू म्हणते की नाही नाही, अगोदरच मी खूप परेशान झाली आहे, मात्र मी आता बाहेर फिरायला तुमच्यासोबत येऊ शकत नाही, माझ्याकडे दुसरी चाबी आहे, त्या चाबीने मी दरवाजा ओपन करते असं म्हणते आणि आत दरवाजा ओपन करते काकू. जसे सर्वजण आता आतमध्ये गेल्यानंतर येते जे पण समर आणि स्वानंदी एकमेकांच्या भेटीमध्ये खूप या ठिकाणी प्रेमाने त्यांचे मन फुललेले असते. मात्र हे सर्व करत असताना आता सर्वजण बाहेरून त्यांना पाहते आणि त्यानंतर आता काकू म्हणते की तुमचं हे सर्व झालं आहे का असं बोलल्यानंतर त्या दोघांना तिथे जाग येते आणि ते डोळे उघडतात. त्यांना आता दोघेही आश्चर्यचकित झालेले असतात की आपल्यासमोर हे सर्व अचानक कसे काय आले असं त्या दोघांना वाटायला लागतं. त्यानंतर काकू म्हणते की काय आमच्या माघारात तुम्ही पार्टी बिर्टी केलेली आहे का असं विचारायला लागतंय. त्यानंतर आजी म्हणते की नाही, पार्टी नाही, त्यांनी आज डिनर डेट केलं होतं आणि सांगते की समरने स्वतःच्या हाताने स्वानंदीसाठी स्वयंपाक हा बनवलेला आहे. त्यानंतर काकू म्हणते की मग स्वयंपाक बनवल्यानंतर तू तर आम्हाला बोलवायला पाहिजे होतं, मात्र तसं तुम्ही नाही केलं, आम्हाला बोलवलं नाही. त्यानंतर आजी म्हणते अरे पार्टी तर त्यांची होती ना, त्यांचा डिनर डेट होता, ते आपल्याला कसे काय बोलवतील. त्यानंतर काकू म्हणते की का बोलवणार नाहीत, कारण की सर्व घरच्यांनी एकत्र येऊन ह्या सर्व काही प्रोग्राम आपण करायला पाहिजे असं काकू सांगत असते. त्यानंतर आजी म्हणते की नाही तसं नाही, त्या दोघांचा दिवस होता. त्यानंतर आजी म्हणते की आता त्यांचे दिवस तरी राहिले आहेत का डिनर डेट हे करण्याचं, असं आता काकू त्यांच्या दोघांवर टोमणा मारत असते. मात्र आता समर म्हणतो की दिवस राहिले म्हणजे काय, आमच्या मनात आलं तर आम्ही कधी पण करू शकतो आणि दिवसाचं काहीही नसतं, आपल्याला डिनर डेट करायचं तेव्हा आपण करू शकतो असं समर आता काकूला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तर आता तिकडे जे सुष्मिताची बहीण असते, सुष्मिता तिला म्हणते की ताई हा ड्रेस आता खूप ट्रेंडिंगला आहे, हा ड्रेस मला तू घालायला देशील का एका रीलसाठी. त्यानंतर आता ते म्हणते की स्वानंदी म्हणते हा नक्कीच देईल. मात्र आता त्या ठिकाणी जे पण आता ते सर्व एकमेकांच्या रूममध्ये खोल्यामध्ये जात असतात. का आजी पण आता त्या ठिकाणी काकूला म्हणते की तुझं काम झालं असेल, तुला जेवायचं आहे का, त्यानंतर तू जेवण करायचं असं तुला करायचं असेल तर तू करू शकतेस. त्यानंतर काकू म्हणते की नाही नाही, मला झोपायला जायचं आहे आणि आता ते तिथून निघून जाते. मात्र आता आजी आणि समर तिथे थांबलेले असतात. आजी समरला म्हणते की का रे पिंट्या, कसा गेला तुमचा दिवस आजचा, खूप मजा आली असेल ना तुम्हाला. त्यानंतर पिंट्या त्यांना म्हणतो की आजी तुम्ही कुठे गेला होता, सर्व काही निघून. ते सांगतात की आम्ही आदिराच्या इकडे गेलो होतो. त्यानंतर पिंट्या विचारतो की आदिरा ही कशी आहे. त्यानंतर आजी सांगते की आता एकदम ती बरी आहे. त्यानंतर त्यांच्या घरी आम्ही स्वयंपाक केला आणि आईस्क्रीम पण खाल्ली, असं खूप मजा आली असं आता आजी समरला सांगत असतात. त्यानंतर आता तो म्हणतो की आदिरा हे सर्व व्यवस्थित आहे. आजी म्हणते की आता तुला कसं वाटलं, भारी वाटलं का आजचा दिवस तुझा भारी गेला का. समर म्हणतो की खूप मस्त गेला आहे. आजी म्हणते की अधूनमधून अशा तू या ठिकाणी असे डे एन्जॉय करत जा, कारण की तुझं मन हे प्रसन्न राहील असं आजी त्याला सांगत असते. आणि त्याची पूर्ण जबाबदारी माझी की घरच्यांना कुठं कसं बाहेर घेऊन जायचं हे मी करते. त्यानंतर आता आजी पिंट्याला लाडाने आता गुदगुल्या करण्याचा प्रयत्न करते. पिंट्या म्हणतो की आजी हे बघ बरं, आता तू लहान नाही राहिली, असं नाटकं करू नको असं तो लाडाने तिला बोलत असतो. आणि आता आजी गुड नाईट म्हणून त्या ठिकाणी निघून जाते. तर आता इकडे काकू आणि अंशू एकत्र असल्यानंतर काकू म्हणते की त्या स्वानंदीने आपल्यासाठी हा पूर्ण प्लॅन बनवला होता, आपल्याला एका ट्रॅपमध्ये अडकलं होतं तिनं, कारण की घरामध्ये तिला एकांत हवा होता आणि त्यासाठी तिने आपल्या सर्वांना बाहेर पाठवलं आहे आणि त्यानंतर आदिरा पण त्यांच्यामध्ये सामील झालेली आहे असं अंशू म्हणतो. आणि तिचा नवरा आणि या सर्वांनी मिळून प्लॅनिंग बनवलं आहे आणि आपल्याला वेडं आणि मूर्ख बनवलेलं आहे असं ते बोलत असतो. मात्र आता त्यानंतर स्वानंदीने असं काही केलेलं नसतं हे तिला माहिती असतं. मात्र हे सर्व गोष्टी करत असताना आता त्या ठिकाणी स्वानंदीच्या बाबतीत आता काकूने एक कट रचण्याचा प्लॅन केलेला असतो आणि म्हणतो की आता मी तिला सोडणार नाही, काही जरी झालं तरी त्या समर आणि स्वानंदीचा मी पूर्णपूर बदला हा घेणारच आहे. त्यानंतर आता इकडे सुष्मिता येते रील दाखवत. त्या ठिकाणी अंशुला म्हणते की अंशुच ही रील बघ किती भारी वाटते. त्यानंतर अंशुज म्हणतो की तो मोबाईल तू खड्ड्यात घाल, तिच्यावर चिडत असतो. मात्र काकू म्हणतात की अरे तिच्यावर काय चिडतोयस, कारण की ती तर चांगली असं ते बोलत असतात. आणि त्यानंतर आता
सुष्मिता म्हणते की काकू उद्या नागपंचमी आहे असं सांगत असते. मात्र आता त्या ठिकाणी त्यांना समजलेलं असते की उद्या नागपंचमी आहे. आता बघा हा नागिन कसा फणा काढते उद्या आणि काय करते ते तुम्ही पाहाच, असं आता काकू मनातल्या मनात त्यांना सांगत असते. नंतर आता इकडे समर आणि स्वानंदी तिच्या रूममध्ये दोघे असतात. त्यानंतर आता समर स्वानंदीला म्हणतो की आणखीन हा ड्रेस तुमच्या अंगावर थोडा वेळ राहू दिला असला तर काय बिघडलं असतं. त्यानंतर स्वानंदी म्हणते की नाही, खरं तर त्या ठिकाणी तुम्ही मला हा ड्रेस घालायला लावला आणि सर्वजण आले तर मला हा ड्रेसमध्ये खूप ऑकवर्ड वाटलं असं ते सांगत असतात. त्यानंतर समर म्हणतो त्यांच्यासमोर तुम्हाला ऑकवर्ड वाटलं आणि माझ्यासमोर, तर त्यानंतर स्वानंदी म्हणते की तुमच्यासमोर तर मला काही वाटत नाही. त्यानंतर आता समर म्हणतो की माझ्यासाठी तर तुम्ही खासच आहेत असं ते बोललेलं असतं. असं हे बोलत असताना समर आता स्वानंदीची ध्रुवताऱ्यासोबत या ठिकाणी स्तुती करायला लागतो. त्यानंतर स्वानंदी म्हणते की तुम्ही मला एवढं पण चढवू नका असं बोलते. मात्र आता त्या ठिकाणी दोघेही एकमेकांवर प्रेम करतात असं त्या दोघांनाही जाणवतं आणि त्यानंतर ते एकमेकांच्या पुन्हा आता या ठिकाणी खुशीमध्ये मिठी मारत असतात. मात्र तेवढ्यात त्यांचा घराचा दरवाजा वाजतो. त्यानंतर समर म्हणतो की एवढ्या रात्री कोण आलं असेल आपल्या रूममध्ये आणि आपल्या रूमच्या बाहेर एक बोर्डच लावायला पाहिजे की या रूममध्ये आत कोणालाही परवानगी नाही. असं केल्यानंतर आता समर जातो आणि दरवाजा उघडतो तर दरवाजामध्ये काकू असते आणि काकू हे सांगण्यासाठी आलेले असते स्वानंदीला, स्वानंदी उद्या नागपंचमी आहे हे तुम्हाला माहीतच असेल. त्यानंतर समर म्हणतो की नाही आम्हाला तर माहीत नाही. काकू म्हणते बरोबर, मी म्हणलं तसंच झालं कारण की तुम्हाला माहीतच नसणार आहे. आणि त्यानंतर आता काकू स्वानंदीला सांगते की नागपंचमीचा स्वयंपाक तुला करायचा आहे आणि ते एका वेळेमध्ये पूर्ण करायचं आहे आणि जर ते वेळेमध्ये पूर्ण नाही केला तर खूप प्रॉब्लेम होतील. आणि सांगतात की काय काय बनवायचं आहे, नैवेद्य हे ते बनवावं लागतात आणि जे पण बनवतो त्याला आपल्याला चाकू आणि सुरी हे यूज करायचं नाही असं स्वानंदीला सांगत असतात. मात्र स्वानंदी म्हणते की चालते मी हे करल. काकू पुन्हा तिला आठवण करून देतात की तुला हे खरंच स्वयंपाक जमणार आहे का. त्यानंतर समर म्हणतो की स्वानंदीने नाही केला तर आपण तिला सर्वजण मदत करूया, नाही तर स्टाफच्या माध्यमातून हा स्वयंपाक आपण करायला लावूया. त्यानंतर आता काकू म्हणतात की नाही समर, तुझी आई पण ही अशा पद्धतीचा स्वयंपाक करत होती. मात्र आता जी पण या घरची मोठी सून आहे त्या राजवाड्याच्या मोठ्या सूननेच हे करायचं असतं असं सांगत असतात. त्यानंतर आता तेवढ्यात तेथे स्वानंदी म्हणते की काकू तुम्ही काही काळजी करू नका, वेळेतच मी पूर्ण हा स्वयंपाक करणार असं ते बोलत असतात. त्यानंतर समोर म्हणतो की हे काय झालं, असं थोडी ना असतं. तेवढ्यात तिथे आजी येते आणि आजी आल्यानंतर आजी म्हणते की काकूला तू एवढ्या रात्री यांच्या खोलीमध्ये काय करत आहे. तर ते सांगतात की उद्याची तयारी जी पण नागपंचमीची आहे ते करण्यासाठी यांना सांगत होते. आजी आता त्यांना टोमणा मारत म्हणते की तुला तर खरंच आठवलं का नागपंचमी आहे, मला तर वाटलं तू विसरलीच असणार आणि तुला कसं काय आठवण असं आजी विचारत असतात. आजी सांगते की हां स्वयंपाक जे पण करायचं आहे नैवेद्य, फक्त ते आपल्याला चाकू आणि सुरा नाही वापरला तरी चालतं आहे, मात्र बाकीच्या गोष्टीसाठी तुम्ही चाकू आणि सुरा वापरू शकता असं आजी सांगते. त्यानंतर काकू म्हणतात की नाही असं की यूज केलं तर देवाचा कोप होईल असं ते बोलत असतात. मात्र आजी म्हणते की देवाला काय माहिती, देव का तुम्हाला म्हणतो का चाकू सुरा वापरू नका आणि ते नाही वापरला तर यूज नाही केलं तर मी तुमच्याशी रागवेल असं काय बोलत असतो का असं आजी सांगत असते. मात्र ह्या गोष्टी काहीही नसतात. काकूने त्यांना मनगडत कहाणी स्वानंदीला सांगत असते. मात्र स्वानंदी म्हणते की नाही मी स्वयंपाक बिना चाकू आणि हे याचाच करल, या घराची प्रथा मी कधीही मोडू देणार नाही असं स्वानंदीने आता मनामध्ये ठाम निश्चय केलेला असतो. त्यानंतर आता इकडे जे पण सुष्मिता असते ते मोबाईलमध्ये रील उद्यासाठी या ठिकाणी क्रिएट करते कारण की उद्या नागपंचमी असते आणि त्याची ॲक्टिंग करून ती मोबाईलसमोर आता रील शूट करत असते आणि तिला एकदम परफेक्ट एक रील सापडते आणि ती आता तिथे अंशुला दाखवते. अंशुला तिला दाखवल्यानंतर अंशु तिच्यावर चिडतो आणि म्हणतो की हे बघ तुझे हे नाटकं अशी इथं चालणार नाहीत, तू ते मोबाईल घे आणि बाहेर जा, नाही तर तू तुझा मोबाईल आणि मी ते फोडून टाकल असं अंशु तिच्यावर रागवतो. आता सुष्मिता नाही आल्याचं आणि तिथून बाहेर निघते आणि अंशु आता तिथं बसलेला असतो. तेवढ्यात अंशुची आई तिथे येते आणि म्हणते की जे एकदम परफेक्ट काम मी आता करून आलेलं आहे. अंशु म्हणते काय परफेक्ट काम केलेलं आहे. आजी म्हणते काकू म्हणतात की आता त्या स्वानंदीने आपल्या माघारी डिनर डेट ती करते काय, आता तिला दाखवते काय असते ते. आणि आता अंशुत म्हणतो की काहीतरी स्वतः स्वानंदीचं करायला पाहिजे. काकू म्हणतात की नाही आता ते काही करायला नाही पाहिजे, मी करून आलेलं आहे. आता जे पण स्वयंपाक असतील देवाला उद्या नैवेद्याचा सर्व स्वयंपाक तिला करण्यासाठी मी भाग पाडलेला आहे आणि तिला कामाला लावून आलेलं आहे. असं बोलल्यानंतर अंशुत आणि त्याची आई आता खूप खुश होतात कारण की स्वानंदीला त्यांना स्वयंपाक करताना हे सर्व जबाबदारी तिच्यावर सोपवण्याची हे भार त्या दोघांनी स्वानंदीवर आता टाकलेला असतो.
त्यानंतर आता इकडे जे पण काकूने काम त्यांना सांगितलेलं असतं, राजवाडे आणि स्वानंदी आता स्वयंपाकघरात गेलेले असतात. स्वानंदी आता त्याचं स्वयंपाक करण्याचं हातामध्ये घेतलेलं असतं आणि त्यानंतर आता राजवाडे पण तिथं असतो. स्वानंदी राजवाडेला म्हणते की राजवाडे तुम्हाला उद्या ऑफिस आहे, तुम्ही जा बरं, माझ्यासोबत जागू नका असं बोलत असते. राजवाडे म्हणतात की मी जाणार नाही, मी तुम्हाला कामामध्ये मदत करणार आहे, तुमचं पण उद्या ऑफिस आहे आणि तुम्हाला पण जायचं आहे. स्वानंदी म्हणते की अहो झालं तर एकालाच लेट होऊ द्या, दोघांना पण कशाला, असं ते बोलत असतात. मात्र राजवाडे म्हणतात, हट्टी असतात आणि म्हणतात की मी काही जरी झालं तरी तिथून काही जाणार नाही आणि मी तुम्हाला काम करण्यासाठी मदतच करेल, असं आता ते स्वानंदीला सांगत असतो. आणि सांगता सांगता आता त्यानंतर स्वानंदीला म्हणतो की मी काय काम करू. त्यानंतर स्वानंदी आता राजवाड्याला देतात की ते पीठ मळण्यासाठी देत असतात. मात्र हे सर्व करत असताना आता स्वानंदी आणि राजवाडे आजच्या जे पण डिनर डेट झालेले असते त्याविषयी बोलत असतात. त्यानंतर बोलता बोलता आता राजवाडे खूपच भावुक झालेला असतो आणि स्वानंदीच्या गलाला हात लावतो आणि गालाची आता त्या ठिकाणी तो गाल तिचे कुरवाळत असतो. मात्र कुरवाळत असताना त्याच्या हाताला जे पण पीठ लागलेलं असतं तो पीठ आता पूर्ण त्या ठिकाणी गालावर लागलेलं असतं. स्वानंदी म्हणतात की हे काय करता राजवाडे तुम्ही. त्यानंतर राजवाडे आता पुन्हा ते पुसण्याच्या नाटकानं त्याच ठिकाणी त्या पिठावर यस असं अक्षर हे काढत असतो. मात्र हे काढत असताना स्वानंदीला खूप जाणवतं की हे आता अक्षर यस काढत आहेत. आणि त्यानंतर आता इकडे जे पण हे त्यांचं रोमॅन्स चालू आहे हे सर्व बघत असताना आता त्या ठिकाणी सुष्मिता हे बघत असते आणि काकूसुद्धा बघत असतात. त्यानंतर सुष्मिता म्हणतात की किती दोघेही प्रेमाने एकमेकांमध्ये आता या ठिकाणी स्वयंपाक करत आहेत. त्यानंतर आता काकू म्हणतात की सुष्मिता तू खरंच खूप या ठिकाणी भोळी आहेस, असं ते सांगत असतात. आणि म्हणतात की तुला माहीत आहे का, लग्नाच्या पहिल्या दिवशी या स्वानंदी तुझ्या कानाखाली मारली होती, घराचे जे पण अधिकार आहेत ते या स्वानंदीमुळे तुझे निघून गेलेले आहेत, आता तुला काय करायचं आहे तू ठरव, असं ते बोलत असतात. आणि तुला याचा बदलाच घ्यावा लागेल असं काकू बोलत असतात. मात्र सुष्मिता म्हणते की मला यावर काही करायला जमणार नाही. त्यानंतर आता मी काय करू असं सुष्मिता काकूला विचारते. त्यानंतर काकू आता सुष्मिताच्या कानामध्ये एक आयडिया सांगतात आणि ती आयडिया जाऊन तू कर असं सुष्मिताला ते सांगत असतात. आता सुष्मिता तिथून निघून गेलेली असते. त्यानंतर आता हे दोघे इकडे काम करत असताना आता स्वानंदीला खूप या ठिकाणी झोप येते. राजवाडे म्हणतात की अहो काय करताय, तुम्हाला खूप झोप येत आहे, कारण की आता स्वानंदीने ते पण जे मोदक असतात ते आता उकडायला टाकलेले असतात. त्यानंतर राजवाडे म्हणतात की तुम्ही तुमच्या डोळ्याला पाणी लावा, तुमची झोप ताडकन उडून जाईल. त्यानंतर राजवाडे आता त्या ठिकाणी स्वतःच्या डोळ्याला आणि स्वानंदीच्या डोळ्याला पाणी लावतो आणि लगेच स्वानंदीची आता झोप तिथून उडालेली असते. राजवाडे म्हणतात की चला मी आता तुमच्यासाठी चहा बनवतो. त्यानंतर आता राजवाडे स्वानंदीसाठी चहा बनवलेला असतो दोघांसाठी आणि चहा बनवल्यानंतर आता स्वानंदी म्हणते की आता हे मोदक उकडायला आपल्याला 10 ते 15 मिनिटं वेळ लागेल. त्यानंतर राजवाडे म्हणतात की चला बाहेर मस्तपैकी पाऊससुद्धा चालू आहे, आपण त्यांचा पावसाचा आनंद घेत चहा पिऊया, असं ते सांगत असतात. तोपर्यंत आपल्या इकडं मोदक हे उकडल्या जातील. त्यानंतर आता राजवाडे आणि स्वानंदी बाहेर निघून गेलेले असतात आणि ते त्या ठिकाणी मोदकसुद्धा त्यांनी उकडायला टाकलेले असतात. मात्र हे सर्व त्यांचं जे पण त्यांच्यावर नजर काकू ठेवत असते. आता काकू डायरेक्ट स्वयंपाकघरात आलेली असते आणि म्हणते की या दोघांचा तर कार्यक्रम आता जोरदार चालू आहे, यांच्यामध्ये काहीतरी मला विघ्न आणावंच लागेल, आता मी काय करू असं काकू विचार करते. आता उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की काकू आता डायरेक्ट त्यांच्या स्वयंपाक खोलीत गेलेली असते आणि आता काकू स्वयंपाक खोलीत गेल्यानंतर ते काय करेल, कारण की आतापर्यंतचा जे पण स्वयंपाक त्यांनी बनवलेला आहे हा पूर्णपणे काकू खराब करून टाकेल का, आणि हे सर्व जेव्हा स्वानंदीच्या लक्षात येईल हे सर्व काही काकूनेच केले आहे, स्वानंदी काकूला कुठल्या पद्धतीची शिक्षा देईल, हे सर्व भाग आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा.